नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण इन्सॉल्वन्सी अकाउंटवरचा तिसरा प्रॉब्लेम या ठिकाणी घेत आहोत. तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. रमेश फाइंड्स हिमसेल्फ इन्सॉल्वंट ऑन 31 December 2020. Information regarding his position is as follows. Creditors for goods rupees 42,000, bills payable rupees 6,000, creditors secured by lien on shares 24,000, creditors secured by lien on stock rupees 9,000, bills receivable discounted into bracket expected to rank rupees 2,000 bracket close rupees 4,200, mortgage on mill rupees 6,000, creditors payable in full rupees 1,800, book dates good 9,000, doubtful and bad into bracket estimated to produce rupees 2,000 bracket close rupees 6,000, consignment considered good 3,000, shares into bracket estimated to realize rupees 10,000 bracket close rupees 8,000, stock into bracket estimated to realize rupees 25,000 bracket close rupees 36,000, cash at bank 200, bills receivable all good rupees 800, mill estimated to realize rupees 8,000 bracket close rupees 15,000, debentures of company into bracket estimated to realize rupees 3,000 bracket close rupees 2,500, machinery into bracket estimated to realize rupees 6,000 bracket close rupees 7,500, fixture into bracket estimated to realize rupees 1,000 bracket close rupees 1,800, cottage into bracket estimated to realize rupees 3,000 bracket close rupees 4,000. On 1st January 6 years ago, he had a surplus of assets of rupees 30,000. In the first 4 years, he made a total profit of rupees 27,000, and in the last 2 years suffered losses totaling rupees 15,000. After allowing rupees 1,500 per year as interest on his capital, withdrawals for the whole period amounted to rupees 46,000. Prepare statement of affairs and deficiency account. तपा अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आहे. मिस्टर रमेश हे 31 डिसेंबर 2020 रोजी त्या ठिकाणी इन्सॉल्वंट झालेले आहेत, म्हणजेच दिवाळखोर झालेले आहेत. आणि दिवाळखोर ज्या तारखेला झालेले आहेत त्या तारखेला त्यांच्या व्यवसायाची पोझिशन अशी होती, आणि याच्यातून आता त्यांचं जे काही लोकांचं देणं आहे ते आपणाला द्यायचं आहे, म्हणजे ते मीट आऊट करायचं आहे. तर हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मी या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ऑफ श्री रमेश ॲज ॲट 31 December 2020 हे या ठिकाणी ओपन केलेलं आहे. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे एक प्रकारे बॅलन्स शीटचाच हा प्रकार आहे, कारण लॅबिलिटी साईड आणि असेट साईड. लॅबिलिटी साईडला ग्रॉस लॅबिलिटी आणि एक्सपेक्टेड टू रँक म्हणजे एकूण किती देणं होतं त्यापैकी किती दिलेलं आहे हे आलं लक्षात. असेट त्याची बुक व्हॅल्यू किती होती, मूळ म्हणजे ह्या मालमत्तेची मूळ किंमत किती होती आणि रिअलाइज किती झाली ती ह्या कॉलममध्ये आपल्याला लिहायचं आहे. एस्टिमेटेड टू प्रोड्यूस आलं लक्षात. अशा पद्धतीने लिस्ट ए, लिस्ट बी, लिस्ट सी, लिस्ट डी, लिस्ट ई, लिस्ट एफ, लिस्ट जी आणि लिस्ट एच च्या अंतर्गत येणारे आयटम या ठिकाणी लिहायचे. आणि हे डिफिशियन्सी अकाउंट
म्हणजे ही डिफिशियन्सी का निर्माण झालेली आहे त्याची कारणं आपल्याला या ठिकाणी मिळतात. म्हणजे ते दिवाळखोर का झाले ते या ठिकाणी डिफिशियन्सी अकाउंटवरून आपल्याला लक्षात येते. तर आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू. तर पहा, पहिला आयटम आहे क्रेडिटर फॉर गुड्स 42,000. तर पहा, कुठलेही क्रेडिटर त्याला कुठलीही सिक्युरिटी वगैरे नसते, त्यामुळे क्रेडिटर हे अनसेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट ए, म्हणजे लॅबिलिटी साईडला अनसेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट ए क्रेडिटर फॉर गुड्स, आलं लक्षात, 42,000 या ठिकाणी लिहून टाका. आणि या ठिकाणी सुद्धा 42,000, 42,000 रुपये एकूण देणं आहे, तेवढं द्यावं लागेल. त्यानंतर बिल्स पेएबल 6,000, हे सुद्धा अनसेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट ए मध्येच येणार. बिल्स पेएबल 6,000 आणि हे 6,000. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा, क्रेडिटर सेक्युअर्ड बाय लीन ऑन शेअर्स ₹24,000, म्हणजे शेअर्सच्या तारणावर यांनी कर्ज घेतलेलं आहे 24,000 रुपये, आलं लक्षात. तर शेअर्सपासून किती रिअलायझेशन झालेलं आहे ते पहा. म्हणजे आपणाला ते त्या ठिकाणी फुल्ली सेक्युअर्ड किंवा पार्टली सेक्युअर्डमध्ये आपणाला ते घेता येईल, आलं लक्षात. तर आता शेअर्सवर त्यांनी कर्ज घेतलेलं आहे, आलं लक्षात. तर हे पार्टली सेक्युअर्डमध्ये येते पहा, पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट सी, आलं लक्षात. तर या ठिकाणी घ्या, शेअर्स यांनी कर्ज घेतलेलं आहे, लोन ऑन शेअर 24,000, 24,000 रुपये कर्ज घेतलेलं आहे. पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट सी मध्ये ते येते. आणि या शेअर्सची जी व्हॅल्यू आहे ती किती वसूल झालेली आहे ती आता या ठिकाणी पहा. तर पहा, शेअर्स इंटू ब्रॅकेट एस्टिमेटेड टू रिअलाइज ₹10,000 ब्रॅकेट क्लोज ₹8,000, आलं लक्षात. म्हणजे शेअर्स विकलेले आहेत, 8,000 रुपये त्याची किंमत होती आणि यांनी कर्ज किती घेतलेलं आहे 24,000, म्हणजे पार्टली सेक्युअर्डमध्ये ते येईल. 8,000 किमतीचे शेअर्स आहेत, त्याच्यावर यांनी कर्ज घेतलं 24,000चं आणि हे शेअर्स आता विकलेले आहेत. विकून यांना किती मिळाले 10,000 रुपये. तर आता हे शेअर्स विकून 10,000 रुपये मिळाले आणि ह्या क्रेडिटरचं देणं देऊन टाकलं. देऊन टाकल्यानंतर 24,000 देणं आहे, त्यापैकी फक्त आपण किती देऊ शकतो, फक्त 10,000, कारण शेअर्स विकून किती मिळालेली आहे रक्कम, 10,000 रुपये रक्कम मिळालेली आहे. म्हणजे 14,000 रुपये यांचे बुडणार आहेत, आलं लक्षात. 14,000 रुपये बुडणार आहेत. बघू आपण पूर्ण असेट विकल्यानंतर काय पोझिशन राहते. आजच बुडाले असं आपणाला म्हणता येत नाही. यांचं एकूण 24 लाख रुपये कर्ज होतं शेअर्सच्या तारणावर घेतलेलं. शेअर्स होते 8,000चे, 8,000च्या तारणावर 24,000चं कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट सी ह्या कॅटेगरीमध्ये हे लोन येते. 24,000तून शेअर्स विकून मिळालेली पूर्ण रक्कम वजा करा, 10,000 रुपये मिळालेले आहेत, म्हणजे 14,000 रुपये अजून यांचे द्यायचे बाकी राहिलेले आहेत, आलं लक्षात. आता हे शेअर्स आपण विकलेले आहेत. किती रुपयाचे शेअर्स होते, 8,000 रुपयाचे शेअर्स होते आणि ते विकले आपण कितीला, ₹10,000ला. 10,000 मायनस 8,000 म्हणजे 2,000 रुपये आपणाला या ठिकाणी प्रॉफिट झालेलं आहे. म्हणून डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला ऑदर इन्कम साइड प्रॉफिट ह्या हेडखाली प्रॉफिट ऑन शेअर या ठिकाणी लिहा 2,000. म्हणजे ह्या शेअर्सच्या संबंधातली जी काही नोंद आहे ती नोंद या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. त्यानंतर क्रेडिटर सेक्युअर्ड बाय लीन ऑन स्टॉक. तर स्टॉकचं तारण ठेवून 9,000 रुपये कर्ज घेतलेलं आहे पहा. तर स्टॉक कितीचा होता ते पहा.
शेअर्सच्या खालीच दिलेला आहे स्टॉक एस्टिमेटेड टू रिअलाइज 25,000 ब्रॅकेट क्लोज ₹36,000. म्हणजे स्टॉक हा 36,000चा होता आणि त्याच्यावर कर्ज घेतलेलं आहे यांनी 9,000. म्हणजे हे फुल्ली सेक्युअर्डमध्ये येणारं कर्ज आहे. म्हणून फुल्ली सेक्युअर्डमध्ये या ठिकाणी या नंबर 2ला पहा, फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट बी, लोन ऑन स्टॉक. किती घेतलेला आहे लोन? 9,000 रुपये. 9,000 रुपये कर्ज घेतलेलं आहे आणि स्टॉक विकून किती रुपये मिळालेत आपणाला? 25,000. म्हणजे या ठिकाणी एक्सेस मनी किती आहे? 14,000 रुपये. 9,000 रुपये हे ग्रॉस लॅबिलिटीमध्ये लिहून टाका. 9,000 रुपये कर्ज होतं, स्टॉकच्या तारणावर घेतलेलं ते कर्ज आहे. स्टॉक आहे 36,000चा, म्हणजे 36,000वर 9,000चं कर्ज घेतलेलं आहे, म्हणजे फुल्ली सेक्युअर्ड आहे. मग हे दिवाळखोर झाल्यानंतर हा स्टॉक विकलेला आहे, विकून आपणाला 25,000 रुपये मिळालेत आणि ह्या 25,000तून म्हणजे 25,000तून हे 9,000 देणं आपण दिलेलं आहे त्यांचं. दिल्यानंतर उरले किती शिल्लक? 14,000. तर 14,000 हे त्या रमेश यांना परत मिळणार नाहीत, हे इतरांचं देणं देण्यासाठी वापरलं जाईल. म्हणून या ठिकाणी सरप्लस टू कॉन्ट्रा असं लिहिलेलं आहे. नंतर आपण ते तिकडे ट्रान्सफर करून घेणार आहोत. आलं लक्षात? त्यानंतर पुढं दिलेलं आहे. आता ह्या शेअर्सवर म्हणजे स्टॉकवर आपणाला नफा किती झाला ते काढावं लागेल. आता तर पण स्टॉक हा एकूण 36,000 रुपयाचा होता आणि त्यापासून आपणाला मिळाले 25,000 रुपये. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी लॉस किती झालेला आहे स्टॉकवर? 11,000 रुपये स्टॉकवर लॉस झालेला आहे. पहा, म्हणून डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला अदर लॉसेस, लॉस ऑन स्टॉक 11,000 या ठिकाणी लिहून टाका. 11,000 रुपये लॉस झालेला आहे त्याच्यावर स्टॉकच्या विक्रीवर. 36,000चा स्टॉक होता, 25,000 रुपयाला विकला, म्हणजे 11,000 रुपये लॉस झालेला आहे. आणि या 25,000तून त्यांचं देणं 9,000 दिलं, 14,000 रुपये शिल्लक आहेत. याचा आता वापर नंतर आपण करणार आहोत. या ठिकाणी 16,000 राहतील. 16,000 शिल्लक राहतील. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा, बिल्स रिसिवेबल डिस्काउंटेड एक्सपेक्टेड टू रँक ₹2,000 4,200. आता पहा, ह्या रमेश यांच्या कस्टमरवर एक विपत्र काढलेलं आहे आणि ते विपत्र त्यांनी बँकेतून वटवलं आहे. 4,200 रुपये मिळालेले आहेत मिस्टर रमेश यांना. आता हे 4,200 देय दिनांकाला त्यांच्या कस्टमरने बँकेला देणं आवश्यक आहे, परंतु त्यांच्या कस्टमरने फक्त 2,200 रुपयेच बँकेला दिलेले आहेत. 2,000 रुपये अजून दिलेलं नाही. मग बँकेने ह्या रमेश यांना कळवलेलं आहे की 2,000 रुपये अजून आम्हाला मिळालेले नाहीत, ते 2,000 रुपये तुम्ही द्या. ज्या कस्टमरवर तुम्ही विपत्र काढलं होतं त्या कस्टमरने 2,200 रुपये 2,200 रुपये आमच्याकडे जमा केलेले आहेत आणि 2,000 रुपये जमा केलेले नाहीत, म्हणजे ते 2,000 देण्याची जबाबदारी तुमची आहे असं रमेशला बँकेने कळवलेलं आहे. मग आता हे 2,000 रुपये रमेशला द्यावे लागतील, कारण कस्टमर जेव्हा ही रक्कम द्यायला असमर्थ ठरतो तेव्हा जो व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकाला विपत्राची रक्कम बँकेला द्यावी लागते. कारण विपत्र कस्टमरवर काढलं आहे, कस्टमरनं ते ॲक्सेप्ट केलं आहे, देय तारखेला मी तेवढी रक्कम देईल म्हणून, परंतु मग श्री रमेश यांनी ते विपत्र बँकेतून वटवलेलं आहे. वटवून 4,200 रुपये त्यांना मिळाले. आता ह्या 4,200 पैकी कस्टमरने 2,200 रुपये बँकेत भरलेत, परंतु 2,000 रुपये भरलेले नाहीत. आता हे 2,000 रुपये कुणाला द्यावे लागतील? श्री रमेश यांना द्यावे लागतील. म्हणून या ठिकाणी ह्या अनसेक्युअर्ड क्रेडिटरमध्ये बिल्स रिसिवेबल डिस्काउंटेड ₹2,000, ग्रॉसमध्ये सुद्धा हे 2,000 लिहून टाका.
आलं लक्षात. आता बिल्स रिसेबल डिस्काउंटेड ही रक्कम कुणी द्यायला पाहिजे होती? देय दिनांकाला त्या कस्टमरने द्यायला पाहिजे होती, परंतु द्यावी लागत आहे कुणाला? रमेश यांना. म्हणजे 2,000 रुपयाचं रमेशचं या ठिकाणी नुकसान होत आहे. म्हणून डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला अदर लॉसेस, लॉस ऑन बिल डिस्काउंटेड, इथं लिहा 2,000 रुपये आपण लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढं आहे पहा, पुढं दिलेलं आहे मॉर्टिगेज ऑन मिल. मिल तारण ठेवून त्यांनी 6,000 रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे. मिल तारण ठेवून 6,000 रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे. तर मिलची विक्रीकडून त्यांना किती मिळालेली आहे रक्कम ते आपण बघू. तर पहा या ठिकाणी मिल इंटू ब्रॅकेट एस्टिमेटेड टू रिअलाइज ₹8,000, टोटल अमाऊंट 15,000. म्हणजे मिल ही 15,000 रुपयाची होती, ती विकून 8,000 रुपये मिळाले. आलं लक्षात. म्हणजे 15,000च्या मिलवर यांनी 6,000 रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे तारण जास्त किमतीचं आहे आणि कर्ज कमी आहे, म्हणून याला काय म्हणायचं? फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर. म्हणून फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटरच्या यादीमध्ये या. फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट बी. लोन ऑन मिल, लोन ऑन मिल त्यांनी किती घेतलं आहे? 6,000. आलं लक्षात. आणि व्हॅल्यू ऑफ मिल विकून किती मिळालेले आहेत? 8,000 रुपये. म्हणजे या ठिकाणी हे 6,000 इकडच्या बाजूला पण लिहा. मिलवर जे घेतलेलं कर्ज आहे 6,000 ते देऊन या ठिकाणी 2,000 रुपये उरत आहेत. ह्या उर्वरित 2,000चा इतरांचं देणं देण्यासाठी उपयोग केला जाईल, म्हणून या ठिकाणी सरप्लस टू कॉन्ट्रा असं लिहून हे 2,000 रुपये आतल्या बाजूला लिहा. या ठिकाणी यांचं देणं दिलेलं आहे, नील. आलं लक्षात. तर आता ह्या मिलवर नुकसान किती झालं ते पहा. मिलची किंमत होती 15,000, 8,000 रुपयेच मिळाले, म्हणजे 7,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. म्हणून डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला मिल ₹7,000, लॉस ऑन मिल ₹7,000. त्यानंतर पुढं दिले पहा क्रेडिटर्स पेएबल इन फुल 1,800. हे देयता अशी आहे की ही पूर्ण आपणाला द्यावी लागते, म्हणजे बहुतेक कर वगैरे आहेत हे. आलं लक्षात. म्हणून हे काय करा, प्रिफरन्शियल क्रेडिटर्स ॲज पर लिस्ट डी ह्या हेडखाली क्रेडिटर्स पेएबल इन फुल 1,800. टॅक्सेस वगैरे आपण घेतो पहा, अग्रक्रमाने हे देणं द्यावं लागते. आलं लक्षात. तर हे 1,800 रुपये इकडच्या बाजूला पण तुम्ही लिहिले पाहिजे. त्यानंतर पुढे दिले पहा बुक डेट गुड 9,000. बुक डेट म्हणजे ही असेट झाली. आलं लक्षात. हे बुक डेट असेट असेट साईडला, स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या असेट साईडला बुक डेट्स ॲज पर लिस्ट एफ यामध्ये गुड 9,000 म्हणजे 9,000 रुपये मूळ किंमत आहे आणि 9,000 रुपये वसूल झालेले आहेत. काही ग्राहकाकडून 9,000 रुपये येणे होते, 9,000 रुपये आलेले आहेत. आता बॅड अँड डाऊटफुल दिलेलं आहे पहा खाली 6,000 आहेत, त्यापैकी 2,000 रुपये वसूल झालेले आहेत. तर इथे लिहा 6,000. यापैकी किती वसूल झालेत? 2,000 रुपये वसूल झालेत. म्हणजे 6,000पैकी 2,000 वसूल झालेत, म्हणजे 4,000 रुपये बॅड डेट्स आहेत. आलं लक्षात. म्हणून डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बॅड डेट्सच्या पुढे इथं लिहा 4,000 रुपये. 4,000 रुपये बुडाले. आपल्या कस्टमरकडून येणे असलेली रक्कम. काही चांगले ग्राहक होते, त्यांच्याकडून 9,000 रुपये येणं होतं, त्यांनी 9,000 रुपये आपल्याला देऊन टाकलेले आहे. काही म्हणजे खोडसाळ ग्राहक होते, त्यांच्याकडून 6,000 रुपये येणं होतं, त्यापैकी 2,000 रुपये वसूल झालेला आहे, म्हणजे 4,000 रुपये वसूल झालं नाही, म्हणजे ते बुडालं आता. म्हणून बॅड डेट्स ₹4,000 या ठिकाणी लिहून टाका. त्यानंतर कन्साइनमेंट कन्सिडर्ड गुड. आता हे कन्साइनमेंट म्हणजे वस्तू आपण विक्रीसाठी पाठवलेल्या होत्या आणि ते 3,000चे आणि ते 3,000 रुपये आपणाला या ठिकाणी परत मिळालेले आहेत. म्हणून ही प्रॉपर्टी आहे,
प्रॉपर्टी ॲज पर लिस्ट ई स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या असेट साईडला प्रॉपर्टी ॲज पर लिस्ट ई ह्या हेडखाली कन्साइनमेंट याची बुक व्हॅल्यू होती पहा 3,000 रुपये आणि 3,000 रुपये प्रोड्यूस झालेले आहेत म्हणजे वसूल झालेले आहेत 3,000. त्यानंतर पुढे दिले पहा शेअर्स 8,000चे होते 10,000 ते आपण कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यावर नफा किती झाला ते पण आपण घेतलेलं आहे, आलं लक्षात. त्यानंतर स्टॉकसुद्धा आपण कन्सिडर केलेला आहे, त्यामुळे ते पुन्हा विचार करू नका त्याच्यावर. कॅश ॲट बँक 200 असेट साईडला प्रॉपर्टी ॲज पर लिस्ट ई ह्या हेडखाली कॅश ॲट बँक किती 200 रुपये 200. त्यानंतर पुढे दिले पहा बिल्स रिसिवेबल ऑल गुड ₹800. आता हे या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या असेट साईडला बिल्स ऑफ एक्सचेंज ॲज पर लिस्ट जी बिल्स रिसिवेबल 800 रुपये आहेत आणि सर्व गुड म्हणजे ह्या बिलाची पूर्ण रक्कम मिळालेली आहे 800 रुपये मिळालेली आहे. आता ह्या बिलाचा आणि ह्या बिलाचा काही संबंध नाही. हे जे बिल डिस्काउंट केलेलं आहे ह्या डिस्काउंटेड बिलाचा आणि ह्या बिलाचा काहीही संबंध नाही, आलं लक्षात. म्हणून संबंध जोडू नका. त्यानंतर मिलचा आपण कन्सिडर केलेला आहे, याच्यावरचा लॉससुद्धा आपण घेतलेला आहे. त्यानंतर डिबेंचर्स ऑफ कंपनी इस्टिमेटेड टू रिअलाइज ₹3,000 2,500. तर पहा डिबेंचर 2,500 रुपयाचे होते आणि ते विकलेले आहेत, विकून 3,000 रुपये आपणाला मिळालेले आहेत. तर डिबेंचर आता कुठे घेणार बिल्स ऑफ एक्सचेंज ॲज पर लिस्ट जी ह्या हेडखाली या ठिकाणी घ्या. डिबेंचर किती रुपयाचे होते डिबेंचर होते 2,500 रुपयाचे. बुक व्हॅल्यूमध्ये 2,500 लिहा आणि रिअलाइज किती झाले यापासून 3,000 रुपये. म्हणजे आहे त्या किमतीपेक्षा जास्त किमतीला डिबेंचर विकलेले आहेत आणि 500 रुपये या ठिकाणी नफा झालेला आहे. म्हणून डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला प्रॉफिट ऑन डिबेंचर 500 असं लिहा. प्रॉफिट ऑन डिबेंचर 500. त्यानंतर आता डिबेंचर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे पहा मशिनरी डिबेंचरच्या नंतर मशिनरी एस्टिमेटेड टू रिअलाइज 6,000 7,500. मशिनरी ही 7,500ची आहे. तर प्रॉपर्टी ॲज पर लिस्ट ही ह्या हेडखाली मशिनरी बुक व्हॅल्यू तिची 7,500 रुपये आहे. 7,500ची मशिनरी आपण किती रुपयाला विकली 6,000 रुपयाला विकली. म्हणजे याच्यावर किती नुकसान झालं 1,500 रुपये. तर हे नुकसान डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला मशिनरीच्या पुढे लिहा लॉस ऑन मशिनरी 1,500. 1,500 रुपये लॉस झालेला आहे मशिनरीवर, तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर फिक्स्चर आहे पहा फिक्स्चर 1,800 रुपयाचं आहे आणि 1,000 रुपयाला ते विकलेलं आहे म्हणजे रिअलाइज झालेत 1,000 रुपये. तर या ठिकाणी प्रॉपर्टी ॲज पर लिस्ट ई असेट साईडला फिक्स्चर 1,800 याची बुक व्हॅल्यू आहे 1,800 आणि रिअलाइज किती झाले 1,000 म्हणजे लॉस किती झालेला याच्यावर 800 रुपये. मग डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी घ्या 800 लॉस झालेला आहे. लॉस ऑन फिक्स्चर ₹800. त्यानंतर कॉटेज दिलेला आहे पहा कॉटेजेस इस्टिमेटेड टू रिअलाइज ₹3,000 ब्रॅकेट क्लोज ₹4,000. म्हणजे कॉटेजेस हे 4,000चे होते आणि त्याच्यापासून रिअलायझेशन झालेलं आहे 3,000चं. तर प्रॉपर्टी ॲज पर लिस्ट ई ह्या हेडखाली कॉटेजेस या ठिकाणी घ्या. याची बुक व्हॅल्यू आहे 4,000 रुपये आणि रिअलायझेशन किती झालेलं आहे 3,000चं. म्हणजे लॉस किती झाला 4 मधून 3 गेले 1,000 रुपये लॉस झाला.
मग तो डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला लॉस ऑन कॉटेजेस या हेडखाली याच्यासमोर हे 1000 रुपये लिहून टाका. आलं लक्षात. अशा पद्धतीने हे आपण आयटम्स कन्सिडर केलेले आहेत. त्यानंतर पुढे दिलेली माहिती वाचतो. ऑन 1 जानेवारी 6 years ago ही हॅड सरप्लस ऑफ असेट ऑफ ₹30,000. म्हणजे हे कॅपिटल आहे. असेटचं जे सरप्लस म्हणजे देयतेवर जे सरप्लस आहे असेटचं ते आहे 30,000 रुपये. म्हणजे देयतेपेक्षा असेट ह्या 30,000ने जास्त होत्या. म्हणजे भांडवल त्यांचं किती आहे 30,000. म्हणून कॅपिटल डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला कॅपिटल लिहा 30,000 रुपये. त्यानंतर पुढं दिले पहा. इन द फर्स्ट 4 year ही मेड अ टोटल प्रॉफिट ऑफ ₹27,000. पहिल्या 4 वर्षामध्ये त्यांना एकूण 27,000 रुपये प्रॉफिट झालेला आहे. तो डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला नंबर 2ला नेट प्रॉफिट 27,000 असं लिहा. त्यानंतर पुढं दिलेलं आहे. अँड इन द लास्ट 2 year सफर्ड लॉसेस टोटलिंग ₹15,000. मागील 2 वर्षामध्ये त्यांना 15,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे, लॉस झालेला आहे. म्हणून डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला लॉस या ठिकाणी घ्या 15,000 रुपये. 15,000. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा. आफ्टर अलाउइंग ₹1,500 पर year ॲज इंटरेस्ट ऑन हिज कॅपिटल. त्यांच्या भांडवलावर दरवर्षी 1,500 याप्रमाणे 6 वर्षाचं व्याज त्यांना अलाउड करा म्हणजे द्या. आलं लक्षात. मग हे खर्च आहे, नुकसानच आहे ना एक प्रकारे. तर डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला हे उत्पन्न आहे त्यांचं वैयक्तिक उत्पन्न. तर 1,500 रुपये या ठिकाणी डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन कॅपिटल फॉर 6 years इंटू ब्रॅकेट 1,500 इंटू 6 म्हणजे हे किती होतील 9,000 रुपये. 9,000 रुपये त्यांना या ठिकाणी व्याजाचे द्यावे लागतील. त्यानंतर यांची एकूण उचल आहे पहा 46,000. ड्रॉईंग डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला ड्रॉईंग या ठिकाणी दिलेलं आहे नंबर 3 46,000. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने ह्या प्रॉब्लेममध्ये दिलेले जे काही आयटम्स आहेत ते आयटम्स आपण या ठिकाणी पूर्णतः नोंदवलेले आहेत. आता आपण या ठिकाणी यांची बेरीज करू. 11,500 इनर कॉलमचे बाहेर घेतले. या ठिकाणी डिफिशियन्सी अकाउंटचे हे साधारण 23,300 बेरीज येईल पायाची. 23,300. 88,300 डिफिशियन्सी अकाउंटची बेरीज आलेली आहे. आता या ठिकाणी डिफिशियन्सी किती राहते ते पाहू आपण. 19,800 रुपये या ठिकाणी डिफिशियन्सी आलेली आहे. आलं लक्षात. तर हे डिफिशियन्सी ॲज पर लिस्ट एच या ठिकाणी 19,800 रुपये लिहून ठेवा. आता आपण बेरीज करूया याची. 90,800 रुपये त्यांचं एकूण देणं आहे. ही बेरीज आलेली पहा 64,000. तर हे 64,000 रुपये या ठिकाणी लिहून टाका. म्हणजे बिल्स ऑफ एक्सचेंज ॲज पर लिस्ट जी ह्या हेडखाली जेवढे आयटम आलेले आहेत त्या आयटमपर्यंतची आपल्याला एस्टिमेटेड टू प्रोड्यूस ह्या कॉलमची बेरीज करायची आहे. ही पूर्ण मालमत्ता विकून या ठिकाणी 28,000 रुपये वसूल झालेले आहेत. आणि आता ह्या 28,000मध्ये या ठिकाणी जे एक्स्ट्रा 16,000 राहिलेले आहेत ते 16,000 या ठिकाणी घ्या. आणि या लोन ऑन मिलचं जे लोन आहे ते देऊन या ठिकाणी 2,000 रुपये शिल्लक राहिले होते. हे 2,000 रुपये या ठिकाणी घ्या. म्हणजे या ठिकाणी ॲड सरप्लस फ्रॉम कॉन्ट्रा या ठिकाणी जे काही सरप्लस मनी राहिलेलं आहे हे 16,000 आणि हे 2,000 16 अधिक 2 बरोबर 18,000 रुपये या ठिकाणी घ्या. 46,000 यांच्याकडे जमलेले आहेत पहा. एकूण किती रक्कम जमलेली आहे 46,000. आता यामधून लेस प्रिफरन्शियल क्रेडिटर. प्रिफरन्शियल क्रेडिटर म्हणजे या ठिकाणी लिहिले पहा
क्रेडिटर पेएबल इन फुल ₹1,800 डिडक्ट टू कॉन्ट्रा, म्हणजे या ठिकाणी हे 1,800 रुपये आपणाला हे द्यावे लागतील, टॅक्सचे असतील, ते मायनस केले आपण, हे प्लस केले, हे मायनस केले, मायनस केल्यानंतर या ठिकाणी किती शिल्लक राहते पहा, 44,200 रुपये शिल्लक राहिलेले आहेत. तर यांचं देणं किती आहे एकूण 64,000. तर ते 64,000 रुपये देणं देण्यासाठी या ठिकाणी किती कमी पडत आहे, तर हे 19,800 रुपये, ही जी डिफिशियन्सी आलेली आहे ती डिफिशियन्सी एकूण 19,800 रुपये त्यांना कमी पडत आहेत, म्हणून ते या ठिकाणी दिवाळखोर झालेले आहेत. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.